नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग. एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात सिडको महामंडळ या विभागामार्फत सहाय्यक अभियंता या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरता 20 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन.एस. मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन.एस. मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता सहाय्यक अभियंता या पदाची भरती जाहिरात सिडको महामंडळ या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्याचं पदभरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलं. तर या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवला जात आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 19 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील किंवा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. तेव्हा मित्रांनो, या पदासाठी अर्ज सादर करताना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये या पदासाठी एकूण रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे शिक्षण पात्रता, वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी ही पदभरती सिडको महामंडळ या विभागामार्फत त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्येबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. एकूण मित्रांनो 101 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 101 रिक्त पदसंख्येसाठी सहाय्यक अभियंता स्थापत्य हे पद या ठिकाणी सिडको महामंडळामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज वॅकन्सी, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी वॅकन्सी ते देण्यात आलेल्या आहे. तर याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या कॅटेगरीनुसार या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी त्या रिक्त पदसंख्येचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरता काय लागणार आहे तर याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांकरता 38 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांकरता 45 वर्ष, खेळाडूंकरता 43 वर्ष, माजी सैनिकांकरता 43 वर्ष, दिव्यांग माजी सैनिकांकरता 45 वर्ष, अनाथ उमेदवारांकरता 43 वर्ष, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवारांकरता 43 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. कमाल वयोमर्यादा 18 जानेवारी 2024 या दिनांकापर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट या ठिकाणी लागू राहणार नाही. तेव्हा मित्रांनो, जे सिडकोचे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पदासाठी उमेदवाराची निवड करताना एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार असून सदर परीक्षेकरिता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या परीक्षेमध्ये मित्रांनो बघू शकता 4 विषय या ठिकाणी असणार आहे. 4 विषयावर ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर एकूण मित्रांनो 200 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. 200 प्रश्नांकरता एकूण 200 गुण इथे दिल्या जाणार आहे. तुम्ही या ठिकाणी इंग्रजी
माध्यमाचा वापर करून किंवा मराठी माध्यमाचा वापर करून ही परीक्षा या ठिकाणी देऊ शकता. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, इंग्रजीकरता 30 प्रश्न, सामान्य ज्ञानकरता 30 प्रश्न, आकलन क्षमतेकरता 30 प्रश्न, तर व्यावसायिक ज्ञान याकरिता 110 असे मित्रांनो 200 प्रश्नाची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. तर या परीक्षेकरता एकूण मित्रांनो 120 मिनिटाचा कालावधी इथे दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील परीक्षेकरता पात्र ठरतील अशी माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षेकरता परीक्षा शुल्क या ठिकाणी किती असणार आहे याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी बघू शकता. यामध्ये बघू शकता मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी 1062 रुपये परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी असणार आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 1180 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क या ठिकाणी लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करतानाच ही परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावयाची आहे. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो शैक्षणिक पात्रतेबाबत आणि एकूण वेतनाबाबत माहिती ती देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, त्याचप्रमाणे सॅप ERP तसेच TRP 10 अंतर्गत प्रमाणपत्र या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अनुभवाची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी वेतन बघू शकता 41,800 ते 1,32,300 रुपये प्रति महिना 15व्या स्केल पेनुसार या ठिकाणी दिला जात आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वेतन आणि शिक्षण पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रिया कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता निवड प्रक्रियेबाबत सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. गुणवत्ता यादीत घेण्याकरिता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणाच्या किमान 45 गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. उमेदवाराच्या अंतिम निवडीकरिता 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा तसेच सॅप प्रमाणपत्राचे 10 गुण असे एकूण 210 गुण या ठिकाणी गृहीत धरले जाणार आहे. एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दिनांक 2/12/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवाराची अंतिम निवड या ठिकाणी केला जाणार आहे. तर निवड प्रक्रियेबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून या जाहिरातीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेबाबत माहिती घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो वरील पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पात्र उमेदवारांनी सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. 19 जानेवारी 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली असून 20 फेब्रुवारी 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीमध्ये या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या असून या जाहिरातीच्या माध्यमातून या सूचनेबाबतची माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी सविस्तरपणे या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही संबंधित अडचणी आल्यास या ठिकाणी तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन तसेच या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक इथे देण्यात आलेला आहे. तर दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.sitcomaharashtra.gov.in या संकेतस्थळावर या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे. तर अशा सूचनासुद्धा या ठिकाणी या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी या जाहिरातीमधून घेऊ शकता. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून या भरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना, त्यानंतर सर्वसाधारण अटी या भरतीबाबतच्या काय असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा तुम्ही या जाहिरातीमध्ये या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी कशा पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फी या ठिकाणी भरावायची आहे. त्यानंतर फी भरून झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर
तर मित्रांनो या ठिकाणी स्कॅन केलेले फोटोग्राफ, सिग्नेचर अशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायचे. संपूर्ण माहिती अर्ज करण्याबाबतची इथे जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ही जाहिरात अर्ज करण्याबाबतची वाचून या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा. तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर ही जाहिरात वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 101 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी सिडको महामंडळ या विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NS मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NS मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.